मुंबई उच्च न्यायालय शिपाई व लिपिक या पदासाठी महासंग्राम सिरीज आपण सुरू केलेली आहे. या व्हिडिओमध्ये विज्ञानावर आधारित अत्यंत आयएमपी आणि महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, पृथ्वीचे संरक्षण कवच म्हणून कोणत्या वायूच्या थराला ओळखले जाते? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल ओझोन. प्रश्न दुसरा, हवेतील सर्वाधिक प्रमाणात कोणता वायू असतो? तर या हवेमध्ये सर्वाधिक नायट्रोजन हा वायू असतो. तर अत्यंत विज्ञानावरील आधारित प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या अगोदर सुद्धा विज्ञानावर काही महत्त्वाचे प्रश्न आपण पाहिलेले होते. तुम्ही जर पाहिले नसेल तर प्लेलिस्ट आपण तयार केलेली आहे. त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन सर्व व्हिडिओ आतापर्यंत झालेले या ठिकाणी पाहू शकता. यानंतर पुढचा अत्यंत आयएमपी प्रश्न, पाण्याची कोणती अवस्था वैश्विक विद्रावक म्हणून ओळखली जाते? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे द्रव पाणी. त्यानंतर पुढे प्रश्न, पृथ्वीवरील गोड्या पाण्याचा एकूण साठा किती टक्के आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य आन्सर सांगता येईल 0.3%. त्यानंतर पुढचा प्रश्न, मृदेचा सर्वात वरचा थर कोणता? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर सांगता येईल ह्युमस. त्यानंतर पुढील प्रश्न, ओझोन संरक्षण दिन म्हणून आपण केव्हा साजरा करतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 16 सप्टेंबर हा ओझोन संरक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता वायू सजीवांना श्वसनासाठी अत्यंत आवश्यक आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे ऑक्सिजन. त्यानंतर पुढील प्रश्न, मृदेचा 2.5 सेमी थर तयार होण्यासाठी साधारणतः किती वर्ष लागतात? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य वर्ष आहे जवळपास 1000 वर्ष लागतात. तर मित्रांनो, यावर्षी तुम्हाला गुलाल जर उजळायचा असेल, म्हणजे शिपाई असो किंवा लिपिक पदासाठी तुम्हाला जर पोस्ट मिळवायची असेल, तर फक्त 19 दिवस तुमच्याजवळ शिल्लक आहेत आणि या 19 दिवसामध्ये 1-1 मिनिटाचा तुम्हाला वापर करून तयारी करायची आहे. कारण ही अत्यंत शेवटची संधी आहे. या नंतर संधी भेटेल किंवा नाही भेटेल अशा प्रकारची ते तर सांगता येत नाही. कारण मला जेवढं कळतंय त्यापैकी आतापर्यंतची सर्वात मोठी या ठिकाणी भरती आहे आणि गोल्डन संधी आहे. कारण कित्येक विद्यार्थ्यांचं फॉर्म यावेळेस कटलं असतं, परंतु तसं केलेलं नाही. सर्वांना संधी दिलेली आहे. त्याच्यामुळं कदाचित आपलं नाव सुद्धा यावर्षी सिलेक्शन यादीमध्ये येऊ शकते. पण त्यासाठी प्री प्लॅनिंग आणि पूर्ण तयारी असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, ह्या तयारीसाठी सध्या जे 19 दिवस आहेत यामध्ये तुमच्याजवळ प्लॅन असला पाहिजे आणि त्याच पद्धतीने मित्रांनो, एक्झाम ओरिएंटेड कंटेंट्स तुम्ही वाचणं आणि त्याच पद्धतीनं टेस्ट सोडवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर एक्झाम ओरिएंटेड शिपाई पदासाठी नोट्स आपण तयार केलेल्या आहे. कॉम्बो पॅक्स आपण तयार केलेले आहे. शिपाई असेल किंवा लिपिक पदासाठी असेल, स्टाफ कार ड्रायव्हर पदासाठी असेल, अत्यंत आयएमपी एक्झाम ओरिएंटेड टेस्ट सीरीज नोट्स तयार केलेले, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता घटक मृदेतील अजैविक घटक आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल मित्रांनो खनिजे. त्यानंतर पुढील प्रश्न, हवेतील कार्बन डायऑक्साईडचा उपयोग कशासाठी केला जातो? तर या ठिकाणी वनस्पती आणि अन्ननिर्मितीसाठी केला जातो. त्यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते सजीवांचे लक्षण नाही? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे स्थिर राहणे हे सजीवांचे लक्षण नाही. त्यानंतर पुढील प्रश्न, आपले अन्न कोणत्या प्रक्रियेने तयार करतात? म्हणजे वनस्पती आपले अन्न कोणत्या प्रक्रियेने तयार करतात? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे प्रकाश संश्लेषण पद्धतीनं वनस्पती या ठिकाणी स्वतःचे अन्न काय करत असतात? तयार करत असतात. त्यानंतर पुढील प्रश्न, प्रकाश संश्लेषणासाठी कोणता वायू आवश्यक आहे? तर मित्रांनो, प्रकाश संश्लेषणासाठी कार्बन डायऑक्साईड हा वायू अत्यंत आवश्यक आहे. पुढील प्रश्न, शरीरातील निरुपयोगी पदार्थ बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेला काय म्हटले जाते? तर उत्सर्जन म्हटले जाते. त्यानंतर पुढील प्रश्न, एकाच पेशीपासून बनलेल्या सजीवाला काय म्हणतात? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे एकपेशीय त्या ठिकाणी म्हणतात. खालीलपैकी कोणते उदाहरणं एकपेशीय सजीवांचे आहे? तर या ठिकाणी खालीलपैकी आपल्याला सांगता येईल अमिबा हे एकपेशीय सजीवांचे उदाहरण आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, वनस्पतीमधील हरितद्रव्य कोठे असते? तर वनस्पतीमधील हरितद्रव्य हे त्यांच्या पानामध्ये असते. खालीलपैकी कोणता प्राणी हिंस्र आहे? तर खालीलपैकी सिंह हा प्राणी हिंस्र प्राणी आहे. तर मित्रांनो, आपण जे व्हिडिओ चॅनल्सला अपलोड करत आहोत, तर तुमची बेसिक पासून या ठिकाणी पूर्णपणे तयारी होणार आहे. यामध्ये शिपाई पदाची देखील 100% तयारी होईल आणि लिपिक या पदासाठी देखील जीएस तुमचं पूर्णपणे या ठिकाणी कव्हर होईल. तुम्ही जर पूर्ण प्लेलिस्टमध्ये व्हिडिओ जर पाहिले असतील तर. तर पहा पुढचा प्रश्न, वनस्पतीची वाढ कोणत्या मर्यादेपर्यंत होते? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे जिवंत असेपर्यंत. खालीलपैकी कोणता सजीव उत्सर्जनाचे उदाहरण आहे? तर याचं आहे पानगळ हे उदाहरण आपल्याला सांगता येईल. खालीलपैकी कोणते झुडुपाचे उदाहरण आहे? तर मित्रांनो, खालीलपैकी जे झुडुपाचे उदाहरण आहे ते आपल्याला सांगता येईल गुलाब. त्यानंतर पुढचा प्रश्न, फुले न येणाऱ्या वनस्पतीला काय म्हणतात? तर फुले न येणाऱ्या वनस्पतीला अपुष्प वनस्पती म्हटले जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न, पाठीचा कणा असलेल्या प्राण्याला काय म्हणतात? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला सांगता होईल पृष्ठवंशीय प्राणी या ठिकाणी म्हटले जाते. खालीलपैकी कोणता प्राणी उभयचर प्राणी आहे? तर यामध्ये बेडूक हा उभयचर प्राणी आहे. दोन्ही ठिकाणी आपल्याला राहत असताना पाहायला मिळतो. जीवनकाल 2 वर्षाच्या वनस्पतीला काय म्हटले जाते? तर याचं योग्य आन्सर आहे द्विवार्षिक असं म्हटले जाते. खालीलपैकी कोणता प्राणी
अंडज आहे म्हणजेच अंडे घालत असतो, तर याचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल पक्षी. त्यानंतर पुढील प्रश्न, वेलीचे खोड कोणत्या स्वरूपाचे असते? तर वेलीचे खोड लवचिक आणि मऊ या प्रकारचे असते. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते बहुवार्षिक वनस्पतीचे उदाहरण आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल गुलमोहर हे बहुवार्षिक वनस्पतीचे उदाहरण आहे. सोटमूळ असलेल्या वनस्पतीचे उदाहरण कोणते? तर सोटमूळ असलेल्या वनस्पतीचे उदाहरण आहे जास्वंद. प्राण्यांचे वर्गीकरण करताना कोणता निकष विचारात घेतला जातो? तर पाठीचा कणा हा विचारात घेतला जातो. नैसर्गिक आपत्ती आहे, तर या ठिकाणी खालीलपैकी भूकंप ही नैसर्गिक आपत्ती आहे. आपत्कालीन वेळी पोलिसांशी संपर्क साधण्यासाठी कोणता क्रमांक वापरला जातो? तर 100. स्पर्शदंश झाल्यास प्रथमोपचार काय असते? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल दंशाच्या वर बाधा हे या ठिकाणी प्रथम उपचार सांगता येईल. उष्माघात झालेल्या व्यक्तीला काय द्यावे? तर याचं योग्य आन्सर आहे भरपूर पाणी द्यावे. पुढचा प्रश्न, कुत्रा चावल्यास कोणते इंजेक्शन घ्यावे लागते? तर कुत्रा जर चावला असेल तर या ठिकाणी अँटी रेबीज इंजेक्शन त्याला दिले जाते. खालीलपैकी कोणते मानवनिर्मित आपत्ती आहे? तर खालीलपैकी दहशतवाद हे मानवनिर्मित आपत्ती आहे. अग्निशामक दलाचा संपर्क क्रमांक कोणता? तर यांचा आहे 101. त्यानंतर पुढील प्रश्न, भूकंपाच्या वेळी काय करावे? तर भूकंपाच्या वेळी सुरक्षित जागी आसरा घ्यावा. भाजल्यावर काय करू नये? तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य आन्सर तेलकट मलम लावावे. पुढील प्रश्न, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना केव्हा झाली? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे 2005 रोजी. पुढील प्रश्न, पदार्थाच्या 3 अवस्था कोणत्या? तर या ठिकाणी स्थायू, द्रव आणि वायू हे आपल्याला सांगता येईल. पाण्याचा गोठण बिंदू किती आहे? तर पाण्याचा गोठण बिंदू 0°C आहे आणि सर्वात जास्त 4°C. पुढचं पहा, संप्लवन म्हणजे काय? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल संप्लवन म्हणजेच स्थायूचे थेट वायूत रूपांतर होणे. खालीलपैकी कोणता पदार्थ संप्लवनशील आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे कापूर. धातूंचा कोणता गुणधर्म त्यांना तारा काढण्यास योग्य बनवतो? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे तन्यता. खालीलपैकी कोणता पदार्थ विद्युत वाहक आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे तांबे. हा आपल्याला सांगता येईल की हा विद्युत वाहक आहे. शरीराचे सामान्य तापमान किती असते? तर शरीराचे सामान्य तापमान या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 आपल्याला सांगता येईल. अत्यंत IMP प्रश्न आहे आणि गेल्या वर्षी जी मुंबई उच्च न्यायालयाची एक्झाम झालेली होती तर त्यामध्ये हा प्रश्न आलेला होता. खालीलपैकी पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता पदार्थ पारदर्शक आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल काच हा पारदर्शक आहे. स्थितिस्थापकता हा गुणधर्म कोणत्या पदार्थात आढळतो? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल रबर यामध्ये. खालीलपैकी कोणता धातू नादमय आहे? तर याचं योग्य आन्सर आहे घंटा. व्हल्कनायझेशन प्रक्रियेत रबरात कोणता पदार्थ मिसळला जातो? तर यामध्ये सल्फर हा पदार्थ मिसळला जातो. नैसर्गिक रबर कोठून मिळवला जातो? तर याचं योग्य आन्सर आहे रबराच्या झाडाचा चीक यापासून रबर मिळवला जातो. नायलॉन या नावाची उत्पत्ती कशी झालेली आहे? तर याची उत्पत्ती झालेली न्यूयॉर्क आणि लंडन या शब्दापासून झालेली आहे. खालीलपैकी कोणता कृत्रिम धागा कृत्रिम रेशीम म्हणून ओळखला जातो? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे रेयॉन. कागद बनवण्यासाठी कोणता मुख्य कच्चा माल वापरला जातो? तर लाकूड लगदा हे वापरले जाते. रेशीम कीटकाच्या कोशापासून मिळणाऱ्या धाग्याची लांबी किती असते? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर सांगता येईल 500 ते 1300 मीटर पर्यंत. खालीलपैकी कोणता पदार्थ नैसर्गिक पदार्थ आहे? तर याचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल कापूस हे नैसर्गिक पदार्थ आहे. कृत्रिम धाग्यांचा कोणता दोष आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे घाम शोषित नाही हे आपल्याला योग्य आन्सर सांगता येईल. पुढील प्रश्न अत्यंत IMP, बेरोबेरी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर जीवनसत्व B1 यांच्या अभावामुळे हा रोग होतो. रात आंधळेपणा टाळण्यासाठी कोणते जीवनसत्व घ्यावे लागते? तर या ठिकाणी अ हे जीवनसत्व घ्यावे लागते. ॲनिमिया कोणत्या खनिजाच्या कमतरतेमुळे होतो? तर हा रोग लोह खनिजाच्या कमतरतेमुळे होतो. गलगंड हा आजार कोणत्या खनिजाच्या अभावामुळे होतो? तर हा आजार आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो. स्कर्वी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर हा अभाव C जीवनसत्वाच्या अभावामुळे या ठिकाणी होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, संतुलित आहार म्हणजेच काय आहे? तर याचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल सर्व पोषक तत्वांचा योग्य प्रमाणात समावेश.
पुढचा प्रश्न, डी जीवनसत्व कोणत्या स्रोतापासून शरीरात तयार होते? तर याचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल सूर्यप्रकाश. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते अन्नपदार्थ प्रथिने भरपूर देतात? तर याचं योग्य आन्सर आहे डाळी. प्रोबायोटिक म्हणून कोणते अन्नपदार्थ ओळखले जातात? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे दही आणि शरीरातील सर्वात लहान हाड कोणते आहे? तर कानातील कडी सर्वात लहान हाड. पाठीच्या कण्यात एकूण किती हाडे असतात म्हणजेच मणके असतात? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल 33. खांद्याचा सांधा कोणत्या प्रकारचा सांधा आहे? तर या ठिकाणी खांद्याला उखळीचा आपल्याला सांधा असे म्हणता येईल. त्वचेचा वरचा थर कोणता? तर याचं योग्य आन्सर आहे बाह्य त्वचा. त्यानंतर पुढचा प्रश्न, त्वचेचा रंग कोणत्या रंगद्रव्यावर अवलंबून असते? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे मेलानिन या रंगद्रव्यावर. हाडांच्या मोडलेल्या भागाचे छायाचित्र काढण्यासाठी कोणत्या किरणांचा वापर होतो? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर सांगता येईल एक्स-रे या किरणाचा वापर. खालीलपैकी कोणता सांधा सरकता सांधा आहे? तर मनगट हे सरकता सांधा आहे. त्वचेचे कोणते कार्य आहे? तर त्वचेचे शरीराचे तापमान नियंत्रित करणे हे आहे. प्रश्न, झोपाळ्याची गती कोणत्या प्रकारची आहे? तर याचं योग्य आन्सर आहे आंदोलित गती. त्यानंतर पुढील प्रश्न, घड्याळाच्या काट्यांची गती कोणती आहे? तर याचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल वर्तुळाकार आहे. एकाच दिशेने सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूंची गती कोणती आहे? तर याचं योग्य आन्सर आहे रेषीय गती. समान वेळेत समान अंतर कापणाऱ्या वस्तूंची गती कोणती आहे? तर रेषीय एक समान गती. चाल मोजण्याचे एकक कोणते आहे? तर मीटर सेकंद. फुला फुलपाखराची हालचाल कोणत्या गतीचे उदाहरण आहे? तर यादृच्छिक गतीचे उदाहरण आहे. सायकलला ब्रेक लावल्यावर कोणते बल कार्य करते? तर याचं योग्य आन्सर आहे घर्षण. पृथ्वी सर्व वस्तूंना स्वतःकडे खेचते, या बलाला काय म्हटले जाते? तर याला गुरुत्वीय बल असे म्हटले जाते. फुगा केसावर घातल्यास कोणते बल निर्माण होते? फुगा केसावर घातल्यास कोणते बल निर्माण होते? तर स्थितिक विद्युत बल हे निर्माण केले जाऊ शकते. खालीलपैकी कोणते बल संपर्काशिवाय कार्य करते? तर याचं योग्य आन्सर सांगता येईल चुंबकीय बल. लोखंडी खिळा चुंबकाला चिकटतो हे कोणत्या बलाचे उदाहरण आहे? तर याचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल चुंबकीय. त्यानंतर पुढचा प्रश्न, वस्तूचे वजन मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर ताणकाटा वापरला जातो. खालीलपैकी कोणते बल नेहमी गतीच्या विरोधात कार्य करते? तर या ठिकाणी घर्षण. कार्य करण्याची क्षमता म्हणजे काय? तर मित्रांनो, कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा. कार्याचे SI एकक कोणते आहे? तर जूल आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, उंचावर साठवलेल्या पाण्यात कोणती ऊर्जा असते? तर यामध्ये स्थितीज ऊर्जा असते. खालीलपैकी कोणता ऊर्जेचा अपारंपरिक स्रोत आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल सौर ऊर्जा. त्यानंतर पुढील प्रश्न, सूर्यप्रकाश हे कोणत्या ऊर्जेचे उदाहरण आहे? तर याचं योग्य आन्सर सांगता येईल प्रकाश. हरित ऊर्जा म्हणजे काय आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे प्रदूषण न करणारी ऊर्जा. खालीलपैकी कोणते साधे यंत्र उतरणीचे उदाहरणार्थ आहे? तर स्क्रू. पुढील प्रश्न, तर्फेच्या कोणत्या प्रकारात टेपू मध्यभागी असतो? तर याचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल पहिला प्रकार. विहिरीतून पाणी उपसण्यासाठी कोणते साधे यंत्र वापरतात? तर या ठिकाणी कप्पी हे साधे यंत्र वापरले जाते. निर्माण होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? तर ध्वनी निर्माण होण्यासाठी कंपन ची आवश्यकता असते. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? तर या प्रश्नाचे आन्सर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि अशाच प्रकारे सिरीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय राहिलेले महत्त्वाचे सविस्तर सर्व प्रश्न पाहणार आहोत.